कधी कधी आयुष्यात असा क्षण येतो जिथे सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात. मन म्हणतं आता काहीच शक्य नाही. आणि नेमक्या त्याच क्षणी स्वामी समर्थ भक्ताची परीक्षा घेत असतात. ही कथा आहे एका साध्या भक्ताची. नाव धरूया विठ्ठल. विठ्ठल गरीब होता, पण श्रद्धेने श्रीमंत होता. घरात अन्न नव्हतं, काम नव्हतं, कर्ज वाढत होतं आणि अपमान रोजचा झाला होता. एक दिवस विठ्ठल पूर्णपणे खचून गेला. डोळ्यात पाणी, मनात प्रश्न, स्वामी मी काय चूक केली? तो अक्कलकोटला पोहोचला. स्वामींच्या चरणांजवळ बसून तो रडू लागला. शब्द नव्हते, फक्त अश्रू होते. तेवढ्यात एक साधू त्याच्याजवळ आला. साधू म्हणाला, इतका का रडतोस? विठ्ठल म्हणाला, माझ्या आयुष्यात काहीच उरलेलं नाही. साधू हसला आणि म्हणाला, जिथे माणसाची आशा संपते तिथून स्वामींचं काम सुरू होतं. हे बोलून साधू निघून गेला. आणि विठ्ठलाला जाणवलं, हा साधू नव्हताच, ते स्वतः स्वामी होते. त्या रात्री विठ्ठलाने एकच प्रार्थना केली, स्वामी मला श्रीमंत नको करूस, फक्त माझा विश्वास खरा ठरव. पुढच्या काही दिवसांत असं घडलं जे अशक्य वाटत होतं. ज्या माणसाने विठ्ठलाला अपमानित केलं होतं तोच माणूस त्याच्याकडे मदतीसाठी आला. ज्या दारातून हाकललं गेलं होतं त्याच दारातून सन्मानाने बोलावलं गेलं. कर्ज फिटू लागलं, काम मिळालं आणि सर्वात मोठं म्हणजे मनात शांती आली. तेव्हा विठ्ठल म्हणाला, स्वामी तू मला पैसा नाही दिलास, तू मला विश्वास दिलास. त्या भक्ताचं नाव होतं नारायण. नारायण खूप साधा माणूस होता. ना मोठं शिक्षण, ना मोठं घर, पण मन मात्र स्वच्छ होतं. त्याचं आयुष्य एकामागून एक कोसळत होतं. पहिले काम गेलं, मग घरात आजारपण आलं, कर्ज वाढलं, नातेवाईक दूर झाले आणि लोक टोमणे मारू लागले. देवाचं नाव घेतोस ना, मग असं का झालं? हे शब्द नारायणच्या काळजाला बोचत होते. पण तरीही तो रोज सकाळी उठून एकच नाव घेत होता, श्री स्वामी समर्थ. एक दिवस परिस्थिती इतकी वाईट झाली की घरात अन्न नव्हतं. आई उपाशी होती. नारायण बाहेर पडला कामासाठी, पण जिथे गेला तिथे नकारच मिळाला. संध्याकाळी थकून तो मंदिरात गेला. समोर स्वामींची मूर्ती. डोळे भरून आले. तो काही बोलला नाही, फक्त मनात म्हणाला, स्वामी तू सगळं पाहतोयस ना. त्या दिवशी त्याने पहिल्यांदा स्वामींशी वाद घातला. मी काही चुकीचं मागितलं नाही, फक्त जगण्याइतका मागितलं. मग इतकी परीक्षा का? दिवस जात होते, उत्तर येत नव्हतं. लोक म्हणत होते, देव फक्त नशीबवानांना मदत करतो. पण नारायण म्हणत होता, देव शेवटच्या क्षणी मदत करतो. तो दर गुरुवारी उपवास करत होता. फक्त एकच ओळ बोलायचा, स्वामी मी तुझ्यावर सोपवलन्य. एक दिवस नारायण अक्कलकोटला पोहोचला. पैसे नव्हते, तरी पायी गेला. स्वामींच्या चरणांजवळ बसून तो शांत झाला. पहिल्यांदा मनाला शांती मिळाली. तेवढ्यात एक वृद्ध बाबा आले. ते म्हणाले, इतका ओझ घेऊन का बसलास? नारायण म्हणाला, ओझ नाही बाबा, ही माझी श्रद्धा आहे. बाबा हसले आणि म्हणाले, श्रद्धा असेल तर अशक्य शब्दच उरत नाही. ते बोलून बाबा निघून गेले आणि नारायणच्या अंगावर शहारा आला. कारण
ते शब्द स्वामींचेच होते. अक्कलकोटहून परतल्यानंतर नारायणच्या आयुष्यात लहान लहान बदल घडू लागले. एक जुना मित्र भेटला. त्याने छोट काम दिलं. थोडे पैसे मिळाले. आईच्या औषधाला मदत झाली. घरात हसू परत आलं. नारायण म्हणाला, स्वामी, एवढंच पुरेसं आहे. काही महिन्यांतच ते छोट काम मोठं झालं. ज्यांनी अपमान केला होता तेच लोक मदतीला आले. कर्ज फिटलं. घरात समाधान आलं. पण सर्वात मोठा चमत्कार हा होता की नारायण आता संकटाला घाबरत नव्हता. तो म्हणत होता, स्वामी सोबत असतील तर संकट हे फक्त पायरी असते. एक दिवस नारायण पुन्हा अक्कलकोटला गेला. डोळ्यात आनंदाश्रू होते. तो म्हणाला, स्वामी, तू मला जे दिलंस ते पैशांपेक्षा मोठं आहे. तू मला विश्वास दिलास, संयम दिलास आणि स्वतःवर उभं राहायची ताकद दिलीस. आज ही कथा इथे संपते. पण तुझं आयुष्य इथूनच बदलायला सुरुवात होते. जर आज तू थकलेला असशील, जर आज तुला वाटत असेल की सगळे रस्ते बंद झाले, तर हे शब्द मनात खोलवर ठेव. स्वामी कधीच उशीर करत नाही. ते फक्त योग्य क्षणाची वाट पाहतात. ज्या रात्री तुला डोळे मिटून झोप येत नाही, ज्या क्षणी मनातून देवाचं नावही घ्यावंसं वाटत नाही, नेमक्या त्याच क्षणी स्वामी तुझ्या अगदी जवळ असतात. कारण भक्त जेव्हा पूर्णपणे हरतो तेव्हाच देव पूर्ण ताकदीने उभा राहतो. आज जर तुला काहीच दिसत नसेल, भविष्य अंधारात वाटत असेल, तर एवढंच कर. एक दीर्घ श्वास घे, डोळे बंद कर आणि मनात एकदाच म्हण, श्री स्वामी समर्थ. बस एवढंच पुरेसं आहे. कारण अशक्य हा शब्द फक्त माणसासाठी आहे, स्वामींसाठी नाही. हा व्हिडिओ इथे संपतो. पण स्वामींची कृपा आत्ताच तुझ्या आयुष्यात शांतपणे उतरते. विश्वास ठेव. स्वामी पाहत आहेत, स्वामी ऐकत आहेत आणि योग्य वेळ आली की सगळं बदलणार आहे.